नमस्कार, मी डॉक्टर सुमित कृष्णा सभागे. मी एक जनरल अँड मिनिमल ॲक्सेस सर्जन म्हणून जगदंबा हॉस्पिटल मानवत येथे पूर्णवेळ कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. मी आज तुम्हाला IBS म्हणजेच इरिटेबल बॉईल सिंड्रोम या आजाराबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. IBS म्हणजे काय? IBS म्हणजे आपल्या पोटात सतत दुखायला लागणे. एक महिन्यातून 4 ते 5 वेळेस अचानकच पोटात दुखायला लागणे, आठवड्यातून 1 ते 2 वेळेस अचानकच पोटात दुखायला लागणे. बरोबर आहे. याची कारणं जाणून घेऊया. कारणांमध्ये सततचा ताणतणाव, अतिचिंता, पुरेशी झोप न घेणे हे जे कारण आहेत. याच्यामध्ये प्रकार 3 पडतात: IBS C, IBS D आणि IBS M. IBS C मध्ये कॉन्स्टिपेशन रिलेटेड, IBS D म्हणजे डायरिया रिलेटेड, IBS M म्हणजे मिक्स्ड. बरोबर. तर याच्यामध्ये IBS C मध्ये पेशंटला कडक संडास होते, IBS D मध्ये डायरिया होतो म्हणजे लूज मोशन जास्त होते, आणि IBS M मध्ये कॉन्स्टिपेशन ॲज वेल ॲज डायरिया ही दोघांची लक्षणं समान दिसतात. त्याच्या ट्रीटमेंट प्लॅनकडे वळूया. ट्रीटमेंट प्लॅन मध्ये 3 मॉड्यूल्स आहेत. पहिला मॉड्यूल्स म्हणजे लाईफस्टाईल आणि डाएट प्लॅन चेंजेस. दुसरा मॉड्यूल म्हणजे फार्माकोथेरपी म्हणजेच मेडिकेशन्स थेरपी. तिसरा प्लॅन म्हणजे सायकोथेरपी. पहिल्या प्लॅन मध्ये लाईफस्टाईल चेंजेस मध्ये आपण पेशंटला अल्कोहोल टाळणे, तेलकट तुपकट मसाल्याचे पदार्थ टाळणे, पुरेशी झोप घेणे किंवा घाईघाईने जेवण न करणे, कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे थम्सअप, कोका कोला असे बेवरेजेस टाळणे, अशा गोष्टी आपण सांगतो. दुसऱ्या मॉड्यूल्स मध्ये म्हणजेच फार्माकोथेरपी मेडिकेशन्स मध्ये पेशंटला आपण IBS D मध्ये अँटीडायरियल देतो, सोबत अँटीस्पाझमोडिक्स देतो म्हणजेच वेदनाशामक टॅबलेट्स देतो. IBS C मध्ये स्टूल सॉफ्टनर देतो म्हणजे कॉन्स्टिपेशन रिलेटेड मध्ये स्टूल सॉफ्टनर देतो. आणि IBS M मध्ये इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी आपण टॅबलेट्स देतो. तर आणि तिसरा म्हणजे सायकोथेरपी. सायकोथेरपीमध्ये आपण पेशंटला स्ट्रेस रिडक्शन, अँझायटी कंट्रोल साठी CBT अशा गोष्टी आपण पेशंटला ऑफर करतो. तर हे झालं IBS चे काही मुख्य माहिती. तर IBS प्रिव्हेंट करण्यासाठी आपण या गोष्टीचा अवलंब करू शकतो. धन्यवाद.